आपले 2 सलामी फलंदाज पाठवायचे आहेत. अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये. अतिरिक्त खेळाडू प्रत्येकाने पाठवायचाच आहे. खेळून काढला चेंडूला सुरुवात केलेल्या धावसंख्येला श्रेयसने रातचा पहिला चेंडू निश्चितच आपण पाहिला तर चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवरती पहिली धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता श्रेयसच्या मार्फत. एक चेंडू एक धाव फलकावरती लगावी गेलेला आहे. त्यानंतर आकाश हा सुद्धा चेंडू सुरेख जागा बनवत ते मारण्यासाठी, परंतु आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे त्या कारणे एकच धाव काढली गेलेली आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू एक रन एक अपेक्षा काहीच नाही भेटू शकल्या चेंडूवरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत षटकातले. आपण पाहिलं तर चांगली सुरुवात आपल्या संघासाठी एकेरी धावसंख्येने सुरुवात केली गेली आहे. आता मात्र कोलवा टप्प्यात चेंडूवरती सरळ बॅटिंग मारला फटका. 4 धावांसाठी चौकार. चार धावा ऍड झाल्या धावसंख्येमध्ये. 7 धावा फलकावर. त्याचा मात्र चांगला चेंडू होता. आखो टप्प्यात थोडा चेंडू होता आणि चेंडूने टप्पा पडण्याने थोडीशी उसळी घेतली होती. त्या चेंडूवरती हलक्यातीने एक धाव काढली गेली आहे. म्हणजे याचा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. श्रेयस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहतोय. राजच्या चेंडूंचा सामना करेल. हलक्या रीतीने हळूवार पद्धतीने या चेंडूला खेळून काढला. खेळपट्टी लगत चेंडू ठेवला आणि एक धाव काढली गेली. एक षटक या ठिकाणी संपलं गेलं आहे. पहिल्या षटकातील समाप्ती धावा 9 फलकावरती. एक चौकार ठोकला गेला. आकाशाच्या मार्फत मयूर खोला टप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षण चांगला. एकच धाव फलकावरती. पुन्हा एकदा मयूर. आता समोर आहेत आकाश घरत. नऊचा इशारा पंचांकडे दिला जातो. फ्लाईट डिलिव्हरी होती निश्चितच. भरपूर फ्लाईट असल्या कारणे पंचांचा इशारा या ठिकाणी 9चा दिला गेलेला आहे. अवांतरने धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ केली जाते. धावा फलकावरती 1+1 अशा 2 धावा धावसंख्येत ऍड होतील. तर 12 धावा फलकावरती या ठिकाणी दबावामध्ये गोलंदाजी टाकली जाते मयूर यांच्या मार्फत. कारण समोरचा फलंदाज धाकड आहे आणि श्रेयस सुद्धा चांगली फलंदाजी
करून जाणतो. त्यामध्ये आता टप्प्यात चेंडूवरती वाट पाहिली त्या चेंडूवरती अखेर क्षणी कवरची दिशेला ढकलला होता चेंडूला आणि आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अडवल फेकेल तो पण एकदा कंप्लीट केली गेली. 2 चेंडू आतापर्यंत संपले धावा फलकावरती 13 धावा लगावल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा आकाश खोलगटाचा चेंडू या ठिकाणी थोडस पाय पुढे एक स्टेप टाकून निश्चितच त्या चेंडूला लोअर फुटबॉल चेंडू केला गेला होता आणि त्या चेंडूवरती चांगला फटका मारला होता परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ऑन साईडला निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा त्याचमध्ये आता माझा दिशाकावरची चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त एफर्ट या चेंडूवरती लगावला गेलेला आहे. एकच धाव काढली जाते चेंडूवरती एका धावानिशी धावा फलकावरती 14 2 चेंडू अजून या षटकातले बाकी आहेत. निश्चितच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय स्वतःला कसं झोकून दिलं क्षेत्ररक्षकाने. निश्चित जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेलेल्या आहेत. 14 धावा फलकावरती हलक्या घेऊन काढला चेंडूला ढकलला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव 15 धाव फलकावरती लगावली होती अजूनही लास्ट बॉल बाकी आहे. शेवट चेंडू अजून बाकी आहे आणि शेवट चेंडू बाकी असताना स्ट्राईक एंड वरती मात्र आकाश घरत ज्याच्या बॅटतून एक चौकार आलेला आहे आणि या षटकाच्या शेवट चेंडूला चौकार मारण्याचा प्रयत्न कराल आणि चेंडू जातोय सीमारेषा. स्पर्धा आयुकुरा क्रिकेट क्लब आयोजित आयुकुरा प्रीमियर लीग बनवेल पाडा आणि या स्पर्धेमधला आजचा पहिल्या दिवसामधला 4था सामना आपण पाहतोय. वर्गनिर्णायक फलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा कुटतोय आणि त्या 19 धावांमधला महत्वाचा वाटा म्हणजे असेल आकाश घरतचा. आतापर्यंत पाहिलं तर आकाश घरत 12 धावसंख्येवरती खेळतोय आणि श्रेयसची चांगली कामगिरी असेल. आकाशच्या बॅटमॅन मोठे फटके येतात तर निश्चितच श्रेयस मनामध्ये विचार करतो की आकाशला जितका स्ट्राईक वरती आणलं जाईल तितका आपल्या संघासाठी आपल्या धावसंख्येसाठी चांगला ठरणार आहे. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी रोहन पहिला चेंडू निश्चितच जास्त फ्लाईट दिली होती चेंडूला आणि आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर सुद्धा होता त्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडनं झाला सुद्धा. अतिरिक्तच्या स्वरूपात अतिरिक्त स्वरूपात धाव आलेली. आता मात्र रिव्ह्यू रेफर केला गेला आहे. सगळ्या संघांना सूचना असेल की रिव्ह्यू 1 इनिंगला एकच आहे. ती कोणत्याही पद्धतीसाठी घ्या. रनआउट घ्या गडीबाद असेल कशासाठी पण घ्या. कॅच चौकार गेलाय काय ते सगळं कोणत्याही कारणासाठी रिव्ह्यू एकच असेल. 1 इनिंगला 1 दुसऱ्या इनिंगला तुम्हाला रिव्ह्यू अजून एक भेटेल. दुसऱ्या इनिंगला 1 म्हणजे 1 इनिंगला 1. आता मात्र वाईट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू जाईल. हा टप्पा पडल्यानंतर निश्चित थोडा कट झाला चेंडू आणि चेंडू यष्टांच्या वरनं गेला. त्या कारणे पंचांना सुद्धा व्यवस्थित न दिसल्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडे झाला होता परंतु रोहनने घेतला हा रिव्ह्यू ठरतो सक्सेसफुल. चेंडू जातो निर्धाव. लोअर फुलटॉपमध्ये चेंडू या ठिकाणी दिशा स्क्वेअरला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव काढली गेली चेंडूवरती. धावा फलकावरती 21 धावा फलकावरती आहेत. एक चांगली स्थिती एक भक्कम स्थिती या पटांगणावरती म्हटली जाईल तर या धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं 14 चेंडूंचा खेळ संपला आहे. 21 धावा फलकावरती आहेत. 21 धावा फलकावरती असताना आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा सामना करणार तिसऱ्या षटकातल्या मिस्टर आकाश. आकाशच्या बॅटिंग 2 चौकार आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 1 मारला दुसऱ्या षटकामध्ये 1 मारला तर मात्र यष्टांच्या थेट बाहेर चेंडू असल्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि नोचा इशारा माफ करा नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय.
अतिरिक्तच्या स्वरूपात एक अजून धावफलकावरती लगावली जाते. बॅटीची कडा या ठिकाणी तडब्यांनी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव अजून वाढ. 23 धावा फलकावरती ज्या ठिकाणी अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. एक चांगली स्थिती एका मोठ्या धावसंख्येच्या वाटचालीकडे आपण पाहतोय वरद विनायक संघ. क्या बात आहे. कलोटपा चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी दाखवला होता परंतु तो गेला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 4 चेंडू 24 धावा फलकावरती आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत. अजून एक खेळपट्टीवरती आकाश आणि श्रेयाची जोडी मैदानामध्ये आहे. हलक्याने खेळून काढला चेंडूला निश्चित टाकली डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. पहा आतापर्यंत 17 चेंडू जे संपले आहेत ना 17 चेंडू मध्ये प्रत्येकाने आपण दोन्ही फलकाला पाहिला. आकाशने जो खराब चेंडू आला त्या चेंडूला सीमारेषेचा पार ओलांडला आणि श्रेयसला पाहिलं तर श्रेयस आतापर्यंत एकेरी धाव देऊन त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे खराब चेंडूंचा निश्चितच सामना व्यवस्थितरित्या करतात म्हणजे नसीहत देतात त्या चेंडूला आणि जैसी गेंद वैसी नसीहत यहाँ पर दिखाई दे रही है. तो इस प्रकार 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है. 3 ओवर के बाद 36 रन स्कोर कर चुके हैं. अब तक एक भी किरण 26 धावा फलकावरती आहेत. एक चांगली स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यामध्ये 9 त्यानंतर 10 त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 7 7-9-0 26 रन ऑन द बोर्ड आणि शेवटचं षटक किरण हलक्याने घेऊन काढला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. ह्या चेंडूला निश्चितच एक धावसंख्येमध्ये ऍड होईल. सर्वांना माहिती आहे मला पेज नाही ना त्याच्यामुळे लिहून घेतलं सगळं. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा. या ठिकाणी कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी गोलंदाज आईकर संघाचे थोडस या ठिकाणी दबावामध्ये दिसतात. ते कव्हर करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी खराब चेंडू वापरतात. आकडा चेंडूला निश्चितच पाहिलं ढकलून दिला. पॉइंट रिझन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. आपण आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला. 29 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 7 ते 7 रन येऊ शकतील. मात्र फेकी थोडीशी या ठिकाणी गॅदर करण्यामध्ये चुकी घडते आणि त्याचा परिणाम आपण पाहतो तर एक धाव कमिट केली जाते. शेवटचे 3 चेंडू धावा फलकावरती 30-30. तो बड़ा चांगला फटका थोड़ा सा यहाँ पर गेंद चौकी की लाइन से डिक्लेअर झोन में जाती है. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 31 धावा फलकावरती आहेत. अजूनही येणार 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये किती धावा येतील यावरती लक्ष असेल कारण खेळपट्टी सलामी बॅटर मैदानामध्ये आहेत. हलक्या रीतीने घेऊन काढला. 32वी धाव फलकावरती लगावली गेली. लास्ट बॉल असेल. लास्ट बॉल 32 रन ऑन द बोर्ड आणि या लास्ट चेंडूवरती आकाश चान्स घेईल का या तुझं लक्ष असेल. चान्स घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी षटकार मारून गडी बाद.
कर्णधार या. सर्व चला लगेच टॉस. चला श्री स्पोर्ट्स कर्णधार आलेला आहे आणि युसीसी संघ आपला सुद्धा कर्णधार पाठवा. लगेच टॉस केला जाईल आजच्या दिवसातला 5व्या सामन्याचा. चला युसीसी संघ कर्णधार पाठवा. टीम युसीसी माझा आवाज येत असेल तर तिकडे प्रॅक्टिस करतात युसीसी संघ. चला विनंती असेल वैभवजी खानतोडे आपण या, आपल्या हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक केल्या जाते. हेड इज द कॉल, इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलेला आहे युसीसी संघ. लगेच निर्णय कळवायचा आहे आणि रेडी व्हायचं आहे. काय निर्णय? बॉलिंग. येस, थँक्यू सो मच. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना. आणि सर्व संघांना विनंती असेल कमिटीचे काय फॉर्मॅलिटीज आहेत ते आपल्या कमिटीमध्ये येऊन पूर्ण करून घ्यायचे आहेत. मार्गवरती अजून 28 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. आकाश गुरंगी मार्गवरती हलक्यातीने घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. एकच धाव घेतली जायला चेंडूवरती. 6 धावा फलकावरती लगावले जात होत्या. चेंडू ऑन साईडला कव्हर दिशेला मारला फटका. एकच धाव. मोठ्या फटक्याची गरज असेल निश्चित हा सामना जिंकण्यासाठी गरजेचं आहे. एखाद दोन मोठे फटके या षटकामध्ये येणं. तर हा चेंडू निश्चितच वाटला होता काही लेग स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु थोडासा मध्ये आला. शेवटच्या क्षणी या चेंडूला खेळून काढला. एक धाव काढली गेली चेंडूवरती. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. स्पंदांकडे लावून अपील केली गेली ती फरांता रेफर केला गेलेला आहे.
पंचांचा निर्णय लगेच येईल. लास्ट बॉल म्हणजे नॉट आउट याचा इशारा पंचांकडनं. 5 चेंडू 8 धावा फलकावरती आहेत. तर 25 धावांची अजूनही गरज असेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 2 षटका संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 9. येणारे चेंडू 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असेल. ओमकार अशी उजळी मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पण हे कुठेतरी या ठिकाणी आतापर्यंत असफल राहिलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी धावा करायच्या होत्या त्या 33 आणि त्या 33 धावांचा पाठलाग आतापर्यंत ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाहीये. कारण 13 चेंडू संपले आतापर्यंत. 13 चेंडू मध्ये फक्त 10 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. निश्चितच चार्ज करावा लागणार. निश्चितच मोठे फटके मारणं गरजेचं असतील तर मात्र या ठिकाणी फटका चांगला एक्झिट केला गेला होता. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हेमल आणि 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. कोलवटापा चेंडूवरती सरदाने मारला फटका. या ठिकाणी हेलिकॉप्टर पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण अंकित होते त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत झालेले. 3 चेंडू बाकी आहेत. ह्या चेंडूवरती सुद्धा फटका चांगला. परंतु आता मात्र ओमकार झेलबादच्या स्वरूपात बाद होईल. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 10 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडू बाकी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. तर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव टाकला. फक्त 1 धावांचं हे षटक संपन्न झालेलं आहे श्रेयसचं. शेवटच्या षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची गरज असेल. फटका चांगला डिक्लेअर झोन मध्ये. पण 5-22 5-22चं इक्वेशन. सुरेश चेंडू. या ठिकाणी 2 धावा भेटतील. 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 13 धावा. अजूनही 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल. म्हणजे या सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे. कारण 4 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल. आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर ही सर्वात मोठी धावसंख्या असेल. कोलटपा चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु वरची कडा लागून चेंडूवरती सीमारशी पार 6 धावांसाठी षटकार गडी बाद. शेवटचे 3 चेंडू असतील. ॲज अ फॉर्मॅलिटीज वरनं आठवलं की साई संघांना विनंती असेल कमिटीच्या फॉर्मॅलिटीसाठी कॉमबॉक्स मध्ये संपर्क करा आणि आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या. गडीबाद आणि वर्ध विनायक संघाचा सलग दुसरा विजय संपन्न झालेला या ठिकाणी आणि दुसरी संघ यांच्यामधला पाहायला मिळेल.